स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत छान अशी हॉटेलसारखी पावभाजी। तर त्यासाठी इथे मी भाज्या सर्व धुवून चिरून घेतलेले आहे। शिमला मिरची, फुलगोबी, त्यानंतर वाटाणा, टमाटर आणि बटाटे। आता ह्या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ। अगदी झटपट आणि लवकर होणारी पावभाजी। त्यानंतर इथे मी थोडं पाणी घातलेलं आहे। भाज्या लगेच शिजतात, तर 2 ते 3 शिट्ट्या येऊ द्यायच्या, आपल्या भाज्या शिजून राहतील। त्यानंतर इथे फोडणीसाठी बारीक कांदा चिरून घेतला, 3 ते 4 कांदे, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट। तर इथे आपल्या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत, बघू शकता। आता आपण ह्या स्मॅशरने बारीक करून घेऊ। भाज्या छान शिजल्यामुळे लवकर त्या मिक्स होऊन जातील। आता आपण भाजीला फोडणी देऊ। मुलांना हॉटेलमधली देण्यापेक्षा घरच्या घरी मस्त पावभाजी करून खाऊ घातलेली बरी। आपल्याला हवी तशी कमी जास्त तिखट यानुसार करता येईल। इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, त्यानंतर कांदा आपल्याला तेलात छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आपण आता थोडं बटर घालू। हे बटर एक साईडला ठेवून घेते, म्हणजे लवकर विरघळून जाईल। मी सुरुवातीला बटर न वापरता थोडं कांदा तेलामध्ये परतल्यानंतर यूज करते बटर। आता हे बटर आपलं छान मिक्स झालेलं आहे। यामध्ये आलं लसूण पेस्ट, सुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊ, म्हणजे भाजीला छान टेस्ट येईल। सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यामुळे छान कलर पण येतो आणि टेस्ट पण छान येतो पावभाजीला। आता यामध्ये मी मसाले ॲड करणार। हळद, धने पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, त्यानंतर इथे पावभाजी मसाला आपण नंतर पण टाकणार आहोत, पण थोडा तेलामध्ये पण टाकायचा। इथे मी साधारण 2 चम्मच पावभाजी मसाला घातलेला आहे। आता हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स होऊ देऊ 1 ते 2 मिनटं, म्हणजे छान असा कलर येईल। त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि हे सर्व तेलामध्ये छान असं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला भाजी सोडायची आहे। आता भाजी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार करू शकता। आता यामध्ये पाणी घालायची गरज नाही, एवढी पावभाजीसाठी ठीक राहील। वरून मी थोडा परत पावभाजी मसाला घातलेला आहे। आता याला 2 ते 3 मिनटं आपण छान शिजू द्यायची। बघू शकता आपली पावभाजी तयार आहे आणि छान असा कलर आलेला आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालूया। झटपट आणि लवकर होणारी। बरेच मुलं शिमला मिरची, कोबी खात नाही, त्यासाठी ही पावभाजी सर्व भाज्या एकत्र शिजवून मुलांना दिले तर ते आवडीने खातात। त्यानंतर इथे बटर लावून पाव भाजून घेते। छान असे दोन्ही बाजूनी भाजून घेऊ।
तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान अशी गरमागरम पावभाजी, पाव, कांदा आणि लिंबू या मग सर्वांनी पावभाजी खायला. बाय बाय.